तर महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। लोकल ट्रेन ह्या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत। कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावतायत। तर कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावताय। मध्य रेल्वेवरची ही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। तर मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। तर मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। तर पावसामुळे मध्य रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे। लोकल ट्रेन या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतायत। कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावतायत। तर पावसाचा सर्वत्र फटका हा पाहायला मिळतोय। लोकल सेवेवर देखील याचा परिणाम झाल्याचं चित्र आहे। मध्य रेल्वे ही 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते। मध्य रेल्वे सेवा पावसामुळे विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा परिणाम झालाय। लोकल ह्या 5 ते 10 मिनिटं उशिराने धावताय, त्यामुळे कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत। तर मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाल्याची महत्त्वाची बातमी आहे। 5 ते 10 मिनिटं लोकल या उशिराने धावताय। तर कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलवर परिणाम झालाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, तर सुनील, माझा आवाज तुम्हाला येतोय? सुनील, कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलवर परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी स्टेशनवरती आज सुट्टीचा दिवस असला तरी या ठिकाणी जे बाहेर जाणारे आहेत, कामासाठी निमित्त निघणारे आहेत, प्रवाशांची गर्दी या ठिकाणी दिसून येते। विशेषतः पाहायला गेलं तर आज मध्य रेल्वे जी आहे ती काही प्रमाणात सुरळीत असली तरी कर्जतवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या 5 ते 7 मिनिटं उशिरा आहेत। तर कसाऱ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 8 ते 10 मिनिटं उशिराने या ठिकाणी धावत आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे। चाकरमाने जे मोठ्या प्रमाणात सुट्टीवर असल्यावरती या ठिकाणी गर्दी नाही आहे, मात्र बाहेर जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी स्टेशनवरती लोकल ट्रेनची वाट पाहताना या ठिकाणी उभे असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकता कल्याण स्टेशनवरती ही गर्दी आहे। या विशेषतः सिग्नल यंत्रणा, पाऊस आणि त्याबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत ते पहाटे जे येत असतात, यामुळे जे वेळापत्रक, रेल्वेचं वेळापत्रक जे आहेत हे या ठिकाणी खोळंबलेलं। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।